शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरे गटाचे जोरदार आंदोलन। गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे मराठवाडा, सोलापूर यासारख्या अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली। यामध्ये शेतकरी संकटात सापडला असून या शेतकऱ्यांना अद्याप मदत पोचली नाही। शेत आणि घरसंसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला भरीव मदत देण्यात यावी अशी सातत्याने मागणी होत असतानाही सरकारकडून फसव्या घोषणा आणि आकड्यांचा खेळ सुरू झाला आहे। त्याच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारले। शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी ठाण्यात शिवसेनेनं जोरदार आंदोलन केले। शिवसेना नेते राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांवर आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहेत। पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळालीच पाहिजे। मंत्री तुपाशी, लाडका शेतकरी उपाशी, पीक जमीन गेली वाहून, सरकार गेले पळून, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशा आशयाचे फलक हातात घेऊन शिवसैनिकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली। पूरग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे डोळे कधी उघडणार, शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत कधी करणार असा सवाल यावेळी संतप्त शिवसैनिकांनी उपस्थित केला। यावेळी संपर्क प्रमुख नरेश मनेरा, गुरुनाथ खोत, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, दिवा संपर्क प्रमुख रोहिदास मुंडे, कळवा समन्वयक माजी नगरसेविका निलिमा शिंदे तसेच सर्व पदाधिकारी, सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख व इतर शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।